नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांना आणि विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ सूरज सर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये असे कोणते जे विषय आहेत त्या विषयांचा कट ऑफ हा कमी लागतो ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे जे विषय या शिक्षक भरतीमध्ये आहे की ज्या विषयाच्या जागा ह्या खूप मोठ्या प्रमाणात या पवित्र पोर्टलवर येणार आहेत आणि ज्या की मागच्या भरतीत देखील मोठ्या प्रमाणात या जागा या विषयाच्या आल्या होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तो विषय आहे तो म्हणजे मॅथ आणि सायन्स. मॅथ आणि सायन्स हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आणि गुड न्यूज आहे की अशा विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा कमी लागणार आहे. असे कोणते कारण आहे की मॅथ आणि सायन्स या जे सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचा कट ऑफ हा खूप कमी लागतो, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा हा व्हिडिओ स्किप करू नका. प्रत्येक मिनटं हा व्हिडिओ शेवटपर्यंत चेक करा, शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कळेल की तुमच्या विषयाचा कट ऑफ हा का कमी लागणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कृपया तुमचा स्कोअर हा मॅथ सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचा स्कोअर कमेंट करा. त्याबद्दल आपण नक्कीच त्यांना प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर जर तुमचा दुसरा सब्जेक्ट असेल तो कमेंटमध्ये मेन्शन करा. त्याबद्दलचा देखील आपण व्हिडिओ, जसं इंग्लिश सब्जेक्ट असेल, सोशल सायन्स असेल, त्याबद्दलचा देखील व्हिडिओ आपण 100% बनवू. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा वेळ वाया न घालता सुरुवात करूया व्हिडिओला. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीमध्ये 6वी ते 8वी जे उच्च प्राथमिक आणि 9वी ते 10वी जे माध्यमिक गटासाठी गणित आणि विज्ञान ह्या जो स्कोअर असतो, जो कट ऑफ असतो गणित आणि विज्ञानचा, आपण ज्याला म्हणू शकतो मॅथ आणि सायन्स, हा कट ऑफ इतर भाषा किंवा सामाजिक शास्त्र विषयाच्या तुलनेस खूप कमी लागतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा जो कट ऑफ असतो मॅथ आणि सायन्सचा हा खूप कमी लागतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागच्या भरतीत बघितलं असेल की 6वी ते 8वीचा मॅथ आणि सायन्स या विषयाचा कट ऑफ खूप 2 डिजिटपर्यंत देखील काही जिल्ह्यांचा आला होता. म्हणून ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर चला बघूया तो कट ऑफ हा कसा कमी लागतो. तर जागांची संख्या जास्त असणे, म्हणजे सगळ्यात जास्त जागा ज्या असतात त्या मॅथ सायन्सच्या जागा जास्त असतात. जास्त जागा ह्या मॅथ सायन्सच्या असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मॅथ आणि सायन्सचा जो कट ऑफ असतो तो कट ऑफ हा कमी लागतो. पवित्र पोर्टलच्या प्रत्येक भरतीमध्ये गणित आणि विज्ञान विषयासाठी भरपूर प्रमाणात मोठ्या रिक्त जागा असतात. जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल किंवा खाजगी अनुदानित शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात या मॅथ आणि सायन्सच्या जागा अवेलेबल आहे आणि त्या मंजूर पण देखील मोठ्या प्रमाणात असतात. कारण तो विषयाला थोडंसं वेटेज जास्त आहे, गरज विषयाची जास्त आहे आणि चांगले शिक्षक देखील त्याला भेटत नाही. त्यामुळे जेव्हा जास्त जागा येतात तेव्हा साहजिकच आहे हा कट ऑफ 100% कमी लागतो आणि जास्त उमेदवारांना संधी याबद्दल भेटत असते. म्हणून मेरिट लिस्ट खाली येण्यास 100% मदत होते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, पहिलं कारण आहे मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ कमी लागण्याचं, ते म्हणजे जास्त जागा. त्यानंतर पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित असणं. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ आणि सायन्स 6वी ते 8वीसाठी आपल्याला माहिती आहे की CTET-2 किंवा TET-2 कंपल्सरी आहे. CTET-2 अँड TET-2 ऑर म्हणूया आपण याला. CTETला TET ऑर असते. CTET आणि TET ही 100% कंपल्सरी ही 6वी ते 8वीच्या जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी टेट पेपर 2 आणि CTET पेपर 2 कंपल्सरी असतो आणि उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. आणि 9वी ते 10वीसाठी 9 ते 10साठी BSc आणि BEd उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, 9वी ते 10वीसाठी BSc BEd आपण आहात तर 9वी ते 10वीचे मॅथ आणि सायन्सचे प्रेफरन्स आपल्याला येतात. आणि जर आपण 6वी ते 8वीसाठी देत आहात तर 6वी ते 8वीसाठी आपल्याला CTET-2 किंवा TET-2 पास असणं अनिवार्य असतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर इतर लँग्वेज आणि सोशल सायन्सच्या विषयाच्या तुलनेत मॅथ्स सायन्स स्ट्रीम घेणारे जे विद्यार्थी असतात ते TET-2 उत्तीर्ण असणारे किंवा CTET-2 उत्तीर्ण असणारे विद्यार्थ्यांचं प्रमाण हे खूप कमी आहे. म्हणून उमेदवार खूप प्रमाणात उपलब्ध होतात. हा फॅक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही बघितला CTET-2चा असेल किंवा TET-2चा जो रिझल्ट लागतो तो मॅथ आणि सायन्सचा रिझल्ट त्या तुलनेत खूप कमी लागतो. त्यामुळे CTET आणि TET-2 पास असणारे जे उमेदवार आहेत ते विद्यार्थी मित्रांनो कमी प्रमाणात आहे. म्हणून 6वी ते 8वीच्या ज्या मॅथ्स आणि सायन्सच्या जागा आहेत तिथे उमेदवार मिळतच नाही. जर 4-5 मागच्या वेळेस 4-4.5 हजार जागा आय थिंक आल्या होत्या मॅथ आणि सायन्सला, परंतु उमेदवार त्या प्रमाणात भेटले नाही, त्यामुळे त्या जागा रिक्त राहिल्या. म्हणून यावर्षी देखील जास्त प्रमाणात ह्या मॅथ आणि सायन्सच्या जागा येणार आहेत. परंतु त्यासाठी जर तुम्हाला 6वी ते 8वीसाठी तुम्ही जर अप्लाय करत असाल विद्यार्थी मित्रांनो, तुमचं CTET-2 आणि TET-2 असणं बंद करायचं आहे. म्हणून हे प्रमाण कमी असल्यामुळं मॅथ आणि सायन्सचा जो कट ऑफ असतो तो कट ऑफ खाली येण्यास मदत होते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर
आपल्याला सांगितल्याप्रमाणे तो रिझल्ट जो असतो, तो पर्सेंटेजचा टक्का जो असतो CTT TETचा तो कमी आहे. त्यामुळं जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळं मॅथ आणि सायन्सचा जो कट ऑफ असतो तो कमी येतो. टेट परीक्षेतली जर आपण बघितली तर काठिण्य पातळी ही खूप मोठ्या प्रमाणात असते. टेट परीक्षेत गणित आणि बुद्धिमत्ता या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. या परीक्षेत वेळेचं नियोजन करणं खूप कठीण आहे. विज्ञान शाखेच्या उमेदवारांना गणित विषयाची पार्श्वभूमी असली तरी वेळेच्या मार्गामुळे सरासरी गुणावर त्यांचा परिणाम होतो आणि कमी स्पर्धा आणि कठीण पेपर यामुळे एकूणच कट ऑफ खाली येतो. ही गोष्ट आपण देखील लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे समांतर आरक्षणाचा प्रभाव. हॉरिझॉन्टल जे रिझर्वेशन आहे त्याचा देखील प्रभाव इकडे पडत असतो. विद्यार्थी मित्रांनो, महिला असेल, माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल किंवा दिव्यांग असेल, या समांतर आरक्षणामध्ये गणित आणि विज्ञान या विषयाचे उमेदवार शोधूनही सापडत नाही. हा खूप मोठा फॅक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. गणित आणि विज्ञानचे जे उमेदवार आहे हे समांतर आरक्षणाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये गणित आणि विज्ञान विषयाचे जे उमेदवार ते शोधून देखील सापडत नाही. त्यामुळं काय होतं, ह्या प्रवर्गातल्या भरपूर ज्या जागा असतात त्या रिक्त राहतात. त्यामुळे तिथे उमेदवार मिळत नाही आणि उमेदवार मिळत नसल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, टेटला जर त्यांना 2 डिजिट जरी स्कोर असला 80 ते 100मध्ये, त्या गुणांच्या दरम्यान देखील जरी स्कोर असला तरी उमेदवारांची निवड त्या ठिकाणी होते. तर आपण मागच्या वेळेस बघितलं की काही जिल्ह्यांचा किंवा काही संस्थांचा जो कट ऑफ आहे मॅथ सायन्सचा तो 2 डिजिटवर आला होता. 98, 99, काहींचा 80पर्यंत देखील आलेला आहे कट ऑफ. तर त्या प्रमाणात ते उमेदवार हे हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये मिळत नाही. त्यामुळे देखील मॅथ आणि सायन्सचा जो कट ऑफ असतो तो 100% कमी लागण्यास मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर थोडक्यात जर सांगितलं झालं तर बाजार जो असतो त्या बाजारामध्ये गणित आणि विज्ञान या शिक्षकांची मागणी ही खूप जास्त आहे. पण त्या प्रमाणात सर्व अटी पूर्ण करणारे पुरवठादार आपण त्याला म्हणतो. जर एखाद्या बाजारात एखाद्या गोष्टीची खूप डिमांड आहे परंतु पुरवठादार जर कमी असले तर मागणी जे कमी असते त्यांना जास्त मागणी येते आणि हीच मागणी पुरवठा आणि डिमांड सप्लायचा नियम कट ऑफमध्ये कमी जास्त करण्यास लागू होण्यास मदत होतो. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर शिक्षक भरतीमध्ये आपल्याला जर लागायचं असेल, जर आपला सब्जेक्ट, विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मी सांगतो, जर आपला सब्जेक्ट मॅथ आणि सायन्स असेल, मॅथ आणि सायन्स जर आपला सब्जेक्ट असेल तर 100% निश्चिंत राहा. पण CTT आणि TET2 पास असणं अनिवार्य आहे. शिक्षक पात्रता परीक्षा जर तुम्ही पास असाल, तुमचा स्कोर 100+120 समथिंग त्याच्या अराउंड असेल किंवा 120+ असेल, जर कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसेल तर निश्चिंत राहा, तुमच्यापर्यंत मेरिट येणार आहे. ज्यांचं हॉरिझॉन्टल आरक्षण असेल त्यांच्यासाठी तर खूप खुशखबर आहे. त्यांचं मेरिट हे 2 डिजिटपर्यंत मॅथ आणि सायन्सचं येऊ शकतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तयार रहा. मॅथ सायन्स आणि विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. खूप मोठ्या प्रमाणात जागा याही वर्षी शिक्षक भरतीला त्यांचे येणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सो फिंगर क्रॉस, आपल्याला माहिती आहे की आपलं काम हे मॅथ सायन्सवाल्यांचं होणार आहे. CTT2 आणि TET2 बंधनकारक आहे. 9वी ते 12वीसाठी देखील मॅथच्या जागा येतात, परंतु त्या प्रमाणात येत नाही. ज्या खाजगी संस्थेच्या जागा येतील, परंतु ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा ते बोटावर मोजणे इतक्या ह्या जिल्हा परिषदेच्या जागा या मॅथ आणि सायन्सला येत असतात. परंतु विथ इंटरव्ह्यूसाठी खूप जागा या मॅथ सायन्सच्या देखील 9वी ते 12वीला अवेलेबल होतील. परंतु 6वी ते 8वी ज्याचा मॅथ सायन्स सब्जेक्ट आहे, जो CTT आणि TET2 पास आहे, त्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी या भरतीमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. तुमचा सब्जेक्ट कोणता आहे? जर तुमचा मॅथ सायन्स सब्जेक्ट असेल तर तुमचे मार्क्स किती हे देखील मला तुमच्या कॅटेगरीनुसार सांगा. त्याबद्दल मी लवकरच तुम्हाला उत्तर देईल. आणि तोपर्यंत ज्यांचा सब्जेक्ट इंग्लिश आहे, सोशल सायन्स आहे, त्यांनी देखील कमेंट करा. जर तुमची कमेंट व्यवस्थित मला वाटली तर 100% मी इंग्लिश, सोशल सायन्स याच्यावर देखील व्हिडिओ बनवेल. जास्त कमेंट ज्या सब्जेक्टचे येतील त्या सब्जेक्टवर आपण व्हिडिओ बनवू. तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्कीच प्रतिक्रिया द्या. चॅनल मॅथ विथ सूरज सर या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच ऑथेंटिक आणि शिक्षक भरतीची माहिती आपल्याला बघायची असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.